हाय नमस्कार, एकताच किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि सर्वप्रथम होळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर या ठिकाणी आज होळी आहे आणि होळीसाठी आपण पुरणाची पोळी करणार आहे. तर या वेळेला आपण पुरणाची पोळी ही चण्याच्या डाळीची न करता मुगाच्या डाळीची करणार आहे. कारण आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि या दिवसात खूप जणांना पित्ताचा त्रास होतो. चण्याच्या डाळीमुळे जड असते, त्यामुळे आज आपण हलकी अशी मुगाची डाळ याच्यापासून आज पुरणाच्या पोळ्या करणार आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता 2 वाट्या आपण मुगाची डाळ घेतली, स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि या ठिकाणी आपण कुकरमध्ये ट्रान्सफर केली. त्याच्यामध्ये पाणी साधारणतः 2 वाट्या घेतलेल्या आहेत किंवा तुम्ही थोडं जास्त ॲड केलं तरीही चालेल. 1 ते 1.5 ग्लास आपण पाणी घेतलेलं आहे आणि 1 शिट्टी आपण केली आणि दुसऱ्या शिट्टीला आपण गॅस पूर्ण बंद केलेला आहे. 2च्या वरती जायचं नाही, नाहीतर मग जी मुगाची डाळ आहे ती पूर्ण गारा होईल आणि ती वरणासारखी डाळ होईल. त्यासाठी 1 शिट्टी आणि दुसऱ्या शिट्टीला आपण गॅस लगेच बंद केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण चवीपुरतं थोडंसं मीठ नॉर्मल टाकलेलं आणि हळद टाकलेलं. तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण गव्हाचं पीठही मळून घेतलेलं आहे. मैदा न वापरता आपण गव्हाचं पीठच या ठिकाणी घेतलेलं आहे. हळद आणि मीठ टाकून आपण छान मळून घेतले. नेहमी आपण कणिक मळतो त्याप्रमाणे. या ठिकाणी आपली जे कुकर आहे आपला थंड झालेला आहे आणि आपण याच्यामध्ये पाणी घातलं आहे. तुम्ही पाहू शकता, म्हणजे जी पुढची शिजण्याची प्रोसेस आहे ती पण थांबून जाते आणि डाळ आपली ओव्हरकुक होत नाही. आपण जसं कुकर झाकण निघालं तसं आपण लगेच याच्यामध्ये पाणी 2 ग्लास ॲड केलेलं आहे. जसं आपल्याला गरज आहे येळवणीची कटाची आमटी आपण जी करणार आहे त्यासाठी, तसं आम्ही 1.5 ग्लास पाणी घेतलेलं आहे. या ठिकाणी स्टीलचं भांडं घेतले, चाळण घेतले आणि जे येळवणी आपली तिखट आहे ते काढून घेतलेलं आहे. बघू शकता आपण डाळ खूप अशी ओव्हरकुक झाली नाही आहे. आपण फक्त 1 शिट्टी आणि दुसऱ्या शिट्टीला आपण कुकर बंद केला. ही काळजी नाही घ्यायची आहे, नाहीतर आपली जे पुरण आहे ते छान होत नाही. त्यासाठी ही काळजी नक्की घ्या. त्यानंतर आपण इथे सुंठ, बडीशेप आणि विलायची भाजून घेतले आणि त्याची पूड करून घेतली. एका कढईमध्ये, नॉनस्टिक कढईमध्ये आपण ती डाळ आहे छान नितळून घेतली 5 ते 10 मिनटं आणि मग या कढईमध्ये आपण घेतली आहे पाणी एक्स्ट्राचं सगळं काढून घेतलेलं आणि मग ह्याच्यामध्ये आपण ट्रान्सफर केले. त्याच्यामध्ये आपण 1 वाटी गूळ घातलेला आहे. गूळ ठेचून घेतला आहे आणि जे सुंठ बडीशेप बारीक केलेली होती पूड तीही आपण त्याच्यामध्ये ॲड केली. आता गॅस आपण फास्ट ठेवलेला आहे जेणेकरून गूळ पूर्ण विरघळून जाईल. आणि आता तुम्ही पाहू शकता आता हे पातळ झालं आहे, गूळ विरघळलेला आहे आपला. आता फास्ट गॅसवरच आपण छान परतून घ्यायचं आहे. या ठिकाणी पण काळजी घ्यायची, हा सतत हलवत राहायचं आहे, नाहीतर डाळ आपली चिटकून जाईल. हळद आणि चवीपुरतं थोडंसं मीठ घातलेलं आहे, कारण आपण जो स्वयंपाक करतो तो अळणी नसावा यासाठी आपण थोडंसं नकळत मीठ पण घातलेलं आहे पुरणामध्ये. तुम्ही पाहू शकता आता जी आपली डाळ आहे ती पूर्ण घट्ट झालेली आहे, पातळच राहिले नाही आहे. आणि या ठिकाणी आपण गॅस बंद केलेला आहे आणि आपण चाळणीमध्ये आपण घेऊया. या ठिकाणी आपण जर चाळणीमध्ये करणार आहे तर आपल्याला गरम गरमच करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता चाळणीमध्ये प्रथम आपल्याला ओलसर वाटते, पण जसं नॉर्मल टेम्परेचर येते तशी पुरण आहे ते घट्ट होऊन जाते. या ठिकाणी मी चाळणीतही करून टाकले आणि हा शेवटचा हातात आहे ती बॅच मी खूप ह्याच्यामध्ये केलेली. शेवटची बॅच होती ती मी मिक्सरला फिरवून घेतली. दोन्ही करत होऊ शकता आणि 5 ते 10 मिनटं आपण मग फॅन खाली थंड व्हायला ठेवलं. थंड झालं की नॉर्मल पुरणासारखं होतं. अगदी छान होतं पुरण, की त्यामध्ये काहीच हे होत नाही की ओलसरपणा राहतो किंवा काही नाही. छान पुरण घट्टसर होतं. आणि मग पाहू शकता तुम्ही आपण पीठही घेतलं, थोडंसं तेल लावून आपण मळून घेतलेलं आहे या ठिकाणी पुन्हा एकदा. आणि हे बघू शकता आपण आता हे पुरणाचे आपण गोळे करून घेऊया. ते छोटे छोटे आपण बॉल्स करून घेतलेले आहेत. छान असे गोल बॉल झालेले आहेत, केलेले आहेत या ठिकाणी. आधी ह्या साईडला आपण तूपही करून घेतलेलं पुरणासाठी, पुरणपोळीसाठी तूप हे मस्त आहे, तर मी तूपही या ठिकाणी केलेलं आहे. आणि बघू शकता आपण हे बॉल केलेले आहे पोळे पुरणाचे. एका साईडला मी तवा ठेवलेला आहे आणि आता आपण पुरणपोळी करायला चालू करू. बघू शकता तूप घेतलेलं आहे, तूप आणि त्यानंतर आपण या ठिकाणी पिठाचा एक गोळा घेतला आहे आणि हा पिठामध्ये बुडवून गोळा करून घेतलेला आहे आणि पुरणाचा एक गोळा आपण यामध्ये ठेवणार आहे. आता या ठिकाणी आपण जर तुम्हाला वाटत असेल की आपलं पुरण बाहेर येतं किंवा पोरे फुटते, याच ठिकाणी आपण हेच पीठ वापरू शकतो. थोडंसं पीठ आपण वरून घ्यायचं आहे जेणे ओलसरपणा काहीच राहत नाही आणि पीठ छान पुरणमध्ये मिक्स होतं. आणि वरचा आपण गोळा हा अलगद काढून घेतलेला आहे पिठाचा एक्स्ट्रा.
या ठिकाणी काढून घेतल्या आणि यानंतर आपण छान हा दाबून घ्यायचा आहे गोल करून, की जेणेकरून जे पुरण आहे ते छान तेल स्प्रेड व्हावं याच्यामध्ये. आणि मग आपण पिठामध्ये छान दाबून घ्यायचं आहे चारी बाजूने, की हे छान आपल्याला लाटता येईल. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने करायचं आहे, जेणेकरून पोळी बिलकुल फुटत नाही आणि पुरणही बाहेर येत नाही. आपण मी पहिला नैवेद्य छोटा केलेला आहे, जो होळीचा नैवेद्य आहे तो पहिला मी लाटून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता बिलकुल न फुटता न चिकटता छान अशी पोळी आपली लाटली जाते. त्या पहिल्या पोळीचा नैवेद्य मी करून घेतलेला आहे. अशा पद्धतीने आपण करून घेतली आहे पोळी. बघू शकता चण्याच्या डाळीपेक्षा मुगाच्या डाळीची अतिशय सुंदर अशा होतात आणि पचायला हलके आहे. त्यामुळे नक्की कधीतरी ट्राय करून बघा, खूप छान होतात. आणि या ठिकाणी आपण तूप लावून छान भाजून घेतलेली आहे पोळी आपली. दोन्ही साईडने तूप लावून घ्यायचं आहे किंवा तेल लावू शकता आणि छान खरपूस असे आपण भाजून घेतली आहे. या प्रकारे आपली छान ही पोळी झालेली आहे. या पद्धतीनेच मी दुसऱ्याही करून घेतलेल्या आहेत. तर या ठिकाणी आपण जे नेहमी लक्षात ठेवा, की आपण जे आपण चपातीचा जे गोळा घेतो त्याच्यामध्ये पुरणाचा गोळा घ्यायचा आणि थोडंसं पीठ नॉर्मल लावून घ्यायचं, जेणे ते पूर्ण चिटकत नाही. या पद्धतीने ते स्प्रेड करायचं. छान पुरण त्याच्यामध्ये दाबून भरायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते काढून घ्यायचं आहे आणि हाताने छान दाबून घ्यायचं आहे, की जेणेकरून तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने छान दाबून घ्यायचं आहे. चारी बाजूने जे पुरण आहे ते छान पसरलं जातं ह्याच्यामध्ये. आणि आता आपण पिठात बुडवून लाटून घेऊया. तर अशा पद्धतीने मी सगळ्या पोळ्या करून घेतलेल्या आहेत. आणि या ठिकाणी मी आज मुगाच्या डाळीचेच भजी केलेले होते आणि त्याचा व्हिडिओ केला नाही मी. आणि जी आपली आमटी आहे ती पण अतिशय चण्याच्या डाळीसारखी सुरेख होते. या ठिकाणी मी आज मिरचीची केलेली, मिरची घालून आपण कटाची आमटी केली, ती अतिशय सुंदर होते. त्याचाही मी व्हिडिओ केला नाही, पण तुम्हाला कधी वाटलंच तर नक्की कमेंट करून सांगा, त्याचा मी तुम्हाला व्हिडिओ करून देईन. तर या ठिकाणी पाहू शकता अशा पद्धतीने मी सगळ्या पोळ्या करून घेतलेल्या आहेत. आणि पाहू शकता या ठिकाणी आपण पुरण आता भरपूर घातलेलं आहे. पुरणाची पोळी ही भरपूर पुरण घालून केलेली सगळ्यांना आवडते, आमच्याकडेही तशीच आवडते. म्हणून या ठिकाणी पिठाचा गोळा कमी आणि पुरणाचा थोडा मोठा घेतला आहे. आणि मग अशा पद्धतीने आपण करून घ्यायचे आहेत. तुमच्या घरी कसे तुम्हाला आवडतात पोळ्या नक्की कमेंट करून सांगा. तर अशा पद्धतीने आपण मुगाची जी कटाची आमटी आहे ती केली आहे, हिरव्या मिरचीची केलेली आहे. खूप छान अशी चव आलेली आहे याला पण. आणि या ठिकाणी आपण आपले झालेला आहे स्वयंपाक. आणि तुम्हाला पुन्हा एकदा होळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि जर व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक